Good evening सगळ्यांना. सुरुवात करूया आपण. The first question in test number 9 is the dash dash is a period of building up the growth of the Graafian follicle which helps for the nourishment of the womb fluid containing the hormone called as estrogen. So basically the starting stage of the basically the cycle, the proestrum is related with the first stage. So the period which building up the growth of the Graafian follicle, and that nourishment of the fluid, basically we call it as the estrogen hormone. So that is the proestrum stage. So that is related with the two days. Then a second stage oestrum, 1 days during which the female is ready to receive the male. In this stage, oestrum stage, they basically the female which is ready to receive the male. Then third next stage, metaestrum, basically this stage which is related with the 4 days. 4 दिवसाचे आहे. इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो, या स्टेज मध्ये इम्प्लांटेशन होतं एम्ब्रियोचं. देन नेक्स्ट स्टेज आहे डायस्ट्रम स्टेज, 14 दिवसाची असते. सर्वात लॉंगेस्ट फेज जी आहे ती डायस्ट्रम आहे. यामध्ये काय होतं की जी काही नेक्स्ट स्टेज असते युटेरस डेव्हलपमेंटची जर ते ॲनिमल एखाद वेळेस व्यवस्थित कन्झ्युम नसेल झालं तर त्यानंतरची जे काही नेक्स्ट प्रोसिजर असेल त्या स्टेज मध्ये आहे डायस्ट्रम. सो बेसिकली प्रोएस्ट्रम, ओएस्ट्रम, मेटाएस्ट्रम आणि डायस्ट्रम 4 स्टेज आहेत. प्रोएस्ट्रम 2 दिवसाचे आहे, ओएस्ट्रम 1 दिवसाचे आहे, मेटाएस्ट्रम 4 दिवसाचे आहे आणि डायस्ट्रम जी आहे ती 14 दिवसांची आहे. नेक्स्ट क्वेश्चन होता, इन अ टिपिकल आउटब्रेक डिप्रेशन इज ऑब्झर्व characterized by the prostration, close waves, dropping views, and the loss of appetite. Then something in natural from there may be the twisting of the neck, incoordination of the even paralysis will be occur, and this is basically symptom which is related with the poultry disease. आता यामध्ये एक खूप मोठं सिम्पटम दिलेले आहे, पण यामधलं हे पूर्ण डिटेल मध्ये काय टाकलंय की यामधलं कुठलंही एक सेंटेन्स जे काही बेसिक आहे ते तुम्हाला विचारले जाऊ शकतं. लास्ट इयरलाही असा एका प्रकारचा क्वेश्चन होता की त्यामध्ये फक्त एक सिंपल लाईन होती आणि ते सिम्पटम कुठल्या डिसीज रिलेटेड आहे पोल्ट्रीशी असं विचारण्यात आलेलं होतं. सो द आन्सर इज द राणीखेत डिसीज. राणीखेत डिसीज व्हायरल डिसीज आहे, पॅरामॅक्सो व्हायरडी मध्ये हा होतो. मोस्ट इम्पॉर्टंट डिसीज आहे विच इज बेसिकली अफेक्टेड टू दी पोल्ट्री इन रिलेटेड विथ द रेनी सीझन इन इंडिया. आणि सेकंड महत्वाचं यामध्ये काय, जे काही रेनी सीझन आहे मोस्ट फेवरेबल आहे या डिसीज साठी. देन यामध्ये काय काय होतं, एक प्रोडक्शन जे आहे ते खूप कमी होतं. त्यानंतर जर एक डेव्हलपमेंट असेल तर ते एक डेव्हलपमेंटही खूप कमी क्वालिटीचे एक डेव्हलप किंवा आउटर कव्हरिंग ज्याला सेल आपण म्हणतो ही खूप सॉफ्ट तयार होते. त्यानंतर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस पण ते म्हणजे रेस्पिरेशन व्यवस्थित त्या पोल्ट्री मध्ये होत नाही. तर या डिसीजला कंट्रोल करण्यासाठी आपण काय करू शकतो, वॅक्सिनेशन जे आहे एफ स्ट्रेन वॅक्सिनचं लॅब्रो स्ट्रेन जे आहे ती आपण फर्स्ट डे और विदिन द 5 days आपण त्याचं जे काही वॅक्सिनेशन आहे ठरवून दिलेलं ते वॅक्सिनेशन तिथं करायचं आहे. देन next question, Marek's disease vaccine in a poultry which is given at the first vaccine dose on the first day of the age. Which of the following is a route of administration this vaccine? Simply Marek disease जो आहे पोल्ट्री मध्ये रिलेटेड टू पोल्ट्री, तर त्यामध्ये फर्स्ट डेजला त्याचं वॅक्सिन दिलेलं जातं. पण हे जे काही वॅक्सिन आहे त्याची मेथड कुठली आहे किंवा कुठल्या मेथडने ते वॅक्सिन दिलेलं असतं. आता आपल्याला माहित आहे वेगवेगळ्या मेथड आहेत. मेथड मध्ये ड्रिंकिंग वॉटर थ्रो असेल, विंग वेब पंक्चरिंग असेल, आय ड्रॉप असेल किंवा नेझल ड्रॉप्स असेल किंवा सबक्युटेनियस इंजेक्शन असेल हॅचरी रिलेटेड हॅचरी. तर याचा आन्सर आहे हॅचरी मध्ये हे सबक्युटेनियस इंजेक्शन थ्रू हे इंजेक्ट केले जातं रिलेटेड विथ फर्स्ट डे. देन वॅक्सिनेशन पिरियड यामध्ये दिलेला आहे, महत्वाचा टेबल आहे हा. फर्स्ट डेज जे आहे मेरेक्स डिसीजचं जे काही वॅक्सिन आहे सबक्युटेनियस इंजेक्शन दिलेलं जातं ते काही हॅचरी मध्ये पहिल्या दिवसाचं जे काही पोल्ट्री असतं. 7व्या दिवशी आपण राणीखेत डिसीजचं वॅक्सिनेशन करतो एफ स्ट्रेन रिलेटेड विथ लोसाटा. देन याचा आय ड्रॉप्स किंवा नेझल ड्रॉप्स थ्रू पण आपण करतो 0.2 ml एका बर्ड मध्ये. देन नेक्स्ट टू दॅट
21 to 14 to 16 डेज नंतर सेकंड वीकला ज्याला आपण म्हणतो इन्फेक्शन ब्रुसल डिसीज जो आहे त्याचं आय ड्रॉप थ्रू आपण इंजेक्ट करतो. त्यानंतर 21 ते 24 दिवसानंतर थर्ड वीक मध्ये जे काही आहे राणीखेत डिसीजचं लोसोटा स्ट्रेन आपण तिथं आय ड्रॉप विथ द हेल्प ऑफ द आय ड्रॉप बी इन्फेक्ट. देन आफ्टर द 24 टू 25 डेज मध्ये इन्फेक्शियस ब्रुसल्स डिसीज जो आहे आय ड्रॉपच्या थ्रू आपण हे करतो. त्यानंतर 56 टू 17 डेजच्या नंतर जे काही राणीखेत डिसीज के सबक्युटेनियस इंजेक्शन असतं. 84 टू 91 जे काही जास्त दिवसापर्यंत चालणारे ब्लीड ज्या काही लोकल वगैरे त्यामध्ये फॉल पॉक्स वॅक्सिन वगैरे जे असेल वेब पंक्चरिंग थ्रू इंजेक्ट केलं जातं. ते 91 टू 98 डेज मध्ये ब्रॉडटायचिस वॅक्सिन जे आहे ते दिलं जातं ड्रिंकिंग वॉटर थ्रू. 26 ते 130 दिवसाचं जे आहे ते राणीखेत डिसीजचं परत दिलं जातं. आणि नंतर जे काही आहे आफ्टर पीक प्रोडक्शन ऑर एव्हरी 8 वीक्स नंतर जे काही राणीखेत डिसीजचं वॅक्सिन थ्रू दी ड्रिंकिंग वॉटरनं तिथं प्रोसीड केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश इज ॲव्हरेज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ ग्रॅनाइट. So the answer which is related with the 2.64, then 2.80 is cyanide, 2.85 is diorite, and 3 is gabbro and dolomite. The next question, red color of tomato is due to the dash dash and it is highest at the temperature rate 21 to 24 degrees Celsius. रेड कलर सिंपल क्वेश्चन आहे पण टेम्परेचर रेंज ही जी महत्वाची आहे यामध्ये सगळ्यात जास्त जे काही आहे लायकोपिन कंटेन जे काही रेड कलर येतो टोमॅटो मध्ये आन्सर आहे बी. तर त्यामध्ये 21 ते 24 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे काही असेल हायेस्ट त्यामध्ये सर्वात जास्त पाहिलं. कॅप्सिसिन जे आहे ते पंजन्सी ऑफ चिली रिलेटेड आहे. कॅप्सिन कलर ऑफ चिली आहे. अँथोसायनिन ब्रिंजर रिलेटेड आहे. आता हे अँथोसायनिन बऱ्याच याच्यामध्ये वेगवेगळं आहे नंतरच्या क्वेश्चन मध्ये आपण पाहू. पर्पल कलरचे जे काही फ्रुट्स वगैरे असतील तर त्यामध्ये अँथोसायनिन पिगमेंटचं डेव्हलपमेंट होतं. देन विच ऑफ द फॉलोइंग इज सायंटिफिक नेम ऑफ द सीप. Aureus aries is related with the scientific name related with the ship. दुसरं बॉस टावर जे आहे युरोपियन ब्रीडच्या रिलेटेड आहे. बॉस इंडिकस आहे इंडियन किंवा झेबू ब्रीड आपण म्हणतो त्याची. बॉस बल्बलस जे आहे बॉफेलेचं आहे. सॉस सरळ फाज जे आहे ते पिकचं आहे. देन सेपरेशन ऑफ द काफ फ्रॉम द इट्स मदर इज कॉल्ड ॲज विनिंग आपण म्हणतो त्याला. त्याच्या मदर पासून कापला आपण वेगळं करतो. ड्राईंग ऑफ म्हणजे काय, रोड प्रोसेस ऑफ द ड्राईंग ऑर स्टॉप लॅक्टेशन म्हणजे सिम्पली दूध देण्याचं थांबणं त्याला आपण म्हणतो ड्राईंग ऑफ. तर कलिंग म्हणजे काय, अनवॉन्टेड अॅनिमल जो काही असेल किंवा डिसीज अॅनिमल जो काही असेल त्याला आपण सेपरेट करतो त्याला आपण म्हणतो कलिंग. जेस्टेशन पिरियड म्हणजे काय, जे काही पिरियड आहे डेव्हलपमेंटचा फिटसचा म्हणजे गर्भाशयामध्ये जे काही नवीन काप डेव्हलप होणार आहे त्या तो जो पिरियड आहे त्याला आपण जेस्टेशन पिरियड म्हणतो. फ्लशिंग म्हणजे काय तर जे काही आपण एक्स्ट्रा फीड ज्या प्रेग्नेंट अॅनिमल असेल किंवा प्रेग्नेंट कॅटल असेल बफेलो असेल जिला जे काही एक्स्ट्रा फीड आपण प्रोव्हाइड करतो अदर दॅन द रेग्युलर फीड त्याला आपण म्हणतो फ्लशिंग. ओके. नंतरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ आयडेंटिफिकेशन इन अॅनिमल. आता यापैकी कुठली नाहीये, ब्रँडिंग नाहीये, टॅटोइंग नाहीये, कलिंग नाहीये, टॅगिंग नाही किंवा इव्हर नाचिंग नाही. तर कलिंगचे आपण अगोदरच्या याच्यामध्ये जे पाहिले अनवॉन्टेड अॅनिमलला वेगळं करणं त्याला आपण कलिंग म्हणतो. ठीक आहे. बाकीच्या तर आपण पाहिलेल्या आहेतच अगोदरच्या क्वेश्चन मध्ये. इयर नॉचिंग मध्ये सिम्पली इयरला वेगवेगळे कट दिले जातात. टॅगिंग मध्ये टॅग बांधले जातात. त्यामध्ये टॅटोइंग मध्ये टॅटोइंग इंकच्या थ्रू ब्रँडिंग केलं जातं आणि टॅटोइंग इंकच्या थ्रू अगोदर मार्किंग केले जातं आणि त्यानंतर ती इंक त्यामध्ये टाकली जाते आणि ब्रँडिंग तर कॉमन आहे. द नेक्स्ट, which of the following is obligatory parasite affecting on the Solanus crop? Orobanchi is related with the Solanus crop. स्ट्रायगा जो आहे मोस्टली ज्वार किंवा मोस्टली सिरियल रिलेटेड जे काही क्रॉप्स आहेत, ज्वार असेल बाजरा असेल तर त्यावरती हा स्ट्रायगा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. लोरॅन्थस हा मँगो वरती आहे. ओरोबंची इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन अँड कस्कुटा इज रिलेटेड विथ द लुसन क्रॉप. आता पार्शियल कुठला आहे, कम्प्लीट कुठला आहे, पार्शियल रूट पॅरासाइट, कम्प्लीट रूट पॅरासाइट, पार्शियल स्टेम पॅरासाइट आणि कम्प्लीट स्टेम पॅरासाइट. त्यासाठी काय पार्शियल रूट पॅरासाइट जो काय स्ट्रायगा, कम्प्लीट रूट पॅरासाइट ओरोबंची, देन पार्शियल स्टेम पॅरासाइट लोरॅन्थस अँड कम्प्लीट स्टेम पॅरासाइट जो आहे तो कस्कुटा आहे.
The next gram of the good quality chili seed produces provide 100 gram म्हणजे किती ग्राम आपण जर सीड घेतलं चिल्लीचं तर ते 100 प्लांट आपल्याला देईल. तर त्याचा आन्सर आहे 7.5 ग्रॅम. जर आपण सीड घेतलं चांगल्या क्वालिटीचं सीड जर असेल तर कमीत कमी ते आपल्याला 100 चांगले प्लांट प्रोव्हाइड करतं. Then next question आहे which of the following variety is used for the color extraction in chili? चिली मध्ये कलर एक्सट्रॅक्शन करण्यासाठी कुठली व्हरायटी बेसिकली यूज केली जाते तर त्याचा आन्सर आहे पंजाब लाल. जे काही फर्स्ट आहे पुसा ज्वाला जी आहे ती लिप कर्ल रेजिस्टंट व्हरायटी आहे. सेकंड जी पंत C1 जी आहे ती लिप कर्लला रेजिस्टंट आहे. टोबॅको सॉरी टोबॅको मोजॅक व्हायरसला रेजिस्टंट आहे, विल्टला आहे आणि डायबॅक ह्या चारही रोगांसाठी ती रेजिस्टंट आहे. त्यानंतर पंत लाल जी आहे ती फ्रूट रॉट रेजिस्टंट पण आहे. देन भास्कर जी आहे येलो अँथर, बेसिकली येलो अँथर टाइप ऑफ रेजिस्टंट व्हरायटी आहे दॅट इज रिलेटेड विथ द रेजिस्टंट फॉर द थ्रिप्स अँड माइट्स. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे द रेशो ऑफ द ग्रीन टू ड्राय चिल्ली. म्हणजे किती आपण ग्रीन चिल्ली किंवा फ्रेश चिल्ली जर घेतल्या तर त्यापासून किती ड्राय चिल्ली आपल्याला मिळतील तर त्याचा रेशो आहे 10 किलो. जर आपण फ्रेश चिल्ली जर घेतल्या त्यापासून आपल्याला 1 किलो ड्राय चिल्ली मिळतात. Dash dash into dash dash is a parent are used to develop the Parbhani Kranti resistant variety of okra, yellow vein mosaic resistant variety. तर बेसिकली पॅरेंट कुठले आहेत, मेल पॅरेंट कुठला घेतलेला आहे आणि फिमेल पॅरेंट कुठला केलेला आहे. तर त्यामध्ये अबलवेन्सस इन्स्कुलॅन्टम इंटू अबलवेन्सस मॅनिहॉट स्पेसिस मॅनिहॉट जे आहे ते आहे पॅरेंट रिलेटेड विथ द परभणी. सी इज युअर आन्सर. पुसा मोकमली आणि जे काही IC1542 जे आहे ते पुसा सावनीचा पॅरेंट्स आहेत. अबलमस्कस इस्कुलॅन्टस इंटू अबलमस्कस मेनिहॉट जी टेट्राफायलस जी स्पेसिस आहे ती आर्का अनामिकसचे पॅरेंट आहेत. The next question जो आहे the origin of the cabbage is Mediterranean region and cover about 4% and above part total vegetable area. The origin बेसिकली त्याचं जे काही बॉटनिकल नेम आहे ते विचारलेलं आहे. The answer is Brassica oleracea var capitata is the cabbage the botanical name. Then कॉलीफ्लॉवरचं जे काही ब्रासिका ओलेरिया var botrytis आहे. ब्रासिका ओलेरिया var गोनिलोड्स जे आहे नोलकोलचं आहे. ब्रासिका ओलेरिया var इटॅलिका स्प्रोटिंग ब्राकोली आहे. आणि लास्ट वन ब्रासिका ओलेरिया var जमिनेफेरा ब्रुसेल स्प्राउट. जे हे सगळे जे काही कोल व्हेजिटेबल फॅमिलीमध्ये किंवा जे क्रुसिफेरस फॅमिलीमध्ये व्हेजिटेबल्स येतात हे मॅक्झिमम जे काय आहेत ब्रुसेल स्प्राउट असेल, ब्रॉकोली असेल, स्प्राउटिंग ब्रॉकोली असेल, नोटफ्लोर असेल हे एक्सपोर्ट टाइप ऑफ द व्हेजिटेबल मध्ये हे येतात बेसिकली. The next question, dash dash is a value added product prepared from the white cabbage and used against the scurvy disease. कुठला प्रोडक्ट आहे तर त्यामध्ये आहे सौर क्रांत जो प्रोडक्ट आहे तो यूज केला जातो आणि तो कॅबेज पासून प्रिपेअर केला जातो. कांगी काय आहे तर ब्लॅक कॅरट पासून डेव्हलप केलेला बेवरेज आहे हा. देन कुरुंबा काय अँड इमॅच्युअर कोकोनट कंटेनिंग द रिफ्रेशिंग क्लिअर लिक्विड. इमॅच्युअर कोकोनट म्हटलं त्याला आपण कुरुंबा असं म्हणतो. सिदार जे आहे ते सगळ्यांना माहित फर्मेंटेड वाईन आहे प्रिपेअर्ड फ्रॉम दी ऍपल. Then onion is highly cross pollinated and pollinated occur with the help of the honeybee. Flower color of the onion. आता ही जी काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही पण महत्वाची आहे. क्रॉस पॉलिनेटेड आहे ओनियन आणि पॉलिनेशन कशाच्या थ्रू होतं तर हनीबीच्या थ्रू पॉलिनेशन याचं होतं. तर जे काही फ्लावर कलर आहे ओनियन मध्ये तो व्हाईट और ब्ल्यूइश कलर असतो ओनियनचा. तर पिंक कलर जो आहे तो बेसिकली ऍपलच्या फ्लावरचा असतो. Then next question आहे which of the following sentence is correct related to the onion cultivation. तर ओनियन कल्टिवेशन रिलेटेड जे काही आहे त्या फ्लावर अँथेसिस जे आहे 5 to 9 AM मध्ये आहे. आय थिंक याचं ऑल ऑफ दी अबो आहे. ओके ही ऑप्शन आहे असं. फ्लावर अँथेसिस जे काय आहे ते 5 to 9 मध्ये होतं. टेम्परेचर रेंज जी आहे मोर इम्पॉर्टंट आहे सीड प्रोडक्शन साठी. देन डे लेंथ जे आहे मोर इम्पॉर्टंट आहे टेम्परेचर बल्ब प्रोडक्शन साठी. डिहायड्रेशन रेशो जो आहे तो बेसिकली 10:1 आहे. तर सगळे जे काय आहेत ते करेक्ट आहेत. सिट्रलस लॅनॅन्टस इज अ बॉटनिकल नेम रिलेटेड विथ दी वॉटरमेलॉन. मस्कमेलॉनचं काय कुकुमिस मिलो आहे, कुकुंबरचं कुकुमिस सटायवस आहे, पंपकिनचं आहे कुकुरबिटा मॉस्कोचायटा. द नेक्स्ट क्वेश्चन आहे लॅगेंड्रिया Ciceria is used to kofta and petha preparation. The common name of the yellow Ciceria जे काय आहे Legendra ciceria.
तर त्याचं कॉमन नेम काय आहे तर त्याचं आहे बॉटल गार्ड. बिटर गार्डचा आहे मोमोर्डिका कॅरंटिया. पॉइंटेड गार्डचा आहे ट्रायकोसॅन्थस डिओका. स्नेक गार्डचा आहे ट्रायकोसॅन्थस अँगुनिया. आणि ॲश गार्डचं जे काय बेनियसिया हिस्पिटा. The bullocks of the basically the killer breeds of a cow is fast and powerful while in the female are not efficient in the milk production. Killer breed आपण पाहिलेलं ड्राफ्ट पर्पज किंवा याच्यासाठी यूज केलं जातं तर फिमेल बेसिकली व्यवस्थित किंवा जास्त मिल्क देणारे नाहीत. काहीच ऑफ द फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग स्पेलिंग मिस्टेक आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ओरिजिन of the खिल्लार ब्रीड. ओरिजिन महाराष्ट्र बेसिकली द ओरिजिन रिलेटेड द खिल्लार ब्रीड. पंजाब मध्ये सहिवालचा आहे. कर्नाटकामध्ये जे काय हलिकर आता या व्यतिरिक्तही बऱ्याचशा ब्रीड असतील कर्नाटकामध्ये. तमिळनाडूमध्ये आहे दिलेल्या ऑप्शन पैकी बर्गर किंवा अम्बलेचेरी किंवा पलिकुलम जे आहेत या तमिळनाडूचे ओरिजिन आहे. आणि स्वित्झर्लंड जे आहे त्यांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे ब्राऊन स्विस हे ओरिजिन आहे. The next, the horn of Dachau's breed of buffalo is a sickle shape and moderately long and fat. तर जे काही सुरती ब्रीड जे आहे तिचं हॉर्न जे आहे ते सिकल शेप हॉर्न साठी ओळखली जाते. ज्या प्रभातीचं स्पेशल कॅरेक्टर काय हॉर्नचं तर हेवी इन्क्लाइन और ड्रॉप इज इन साइड नेक देन टर्निंग अप दी पॉइंटेड. म्हणजे बेसिकली अशा टाइपचे जे काही हॉर्न आहे तर ते याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. देन मुर्राचं बेसिकली काय कर्ल सेटचं हॉर्न असतं किंवा कर्लिंग असते त्यामध्ये. निली रावीचं जे काय व्हेरी स्मॉल आणि टाईडली कॉइलिंग जास्त असते त्यामध्ये. मेहसाणाचं लेस कर्ल आहे मुर्रापेक्षा कमी कर्लिंग असते त्यामध्ये आणि इरेग्युलर मार्जिन आहे किंवा कमी जास्त ते असू शकतात. डॅश मीटर स्क्वेअर कव्हर एरिया इज रिक्वायर्ड फॉर द प्रेग्नेंट काऊ. बऱ्याच वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन आहे हा. तर 4 मीटर स्क्वेअर आहे बफेलो आणि काऊ मध्ये हा सेम आहे. देन 3.5 जो आहे तो काऊ मध्ये आणि बफेलो मध्ये सेम आहे. देन 4 प्रेग्नेंट काऊ आणि बफेलो मध्ये आहे. 12 बुल साठी आहे. 7 जो आहे ओपन एरिया आहे काऊ साठी आणि 8 जो आहे ओपन एरिया फॉर दी प्रेग्नेंट काऊ. तर नॉर्मल जो काही एरिया आहे कव्हर एरिया 3.5 आहे काऊ साठी. प्रेग्नेंट काऊ किंवा बफेलो असेल क्लोज एरियामध्ये तर 4 मीटर स्क्वेअर आहे. 12 बुलक साठी आहे. 7 ओपन एरिया फॉर द काऊ आहे आणि जर प्रेग्नेंट काऊ असेल तर तिला 8 मीटर स्क्वेअर हा एरिया लागतो. रफेजेस कंटेन मोर दॅन % ऑफ द फायबर. तर 18% पेक्षा जास्त जर फायबर असतील तर त्याला आपण रफेजेस असं म्हणतो. देन 60% टोटल डायजेस्टेबल न्यूट्रिएंट्स, 3.5% DCP क्रूड प्रोटीन ज्याला आपण म्हणतो आणि 20 to 40% जे आहे ड्राय पावडर मध्ये फायबर कंटेन असतं. देन विच ऑफ द फॉलोइंग टिलेज इज कॅरिड आउट आफ्टर द सीडलिंग द क्रॉप बट द बिफोर इमर्जन्स ऑफ द सीड. तर कुठली अशी स्टेज आहे ज्यामध्ये आपण सोईंग केल्यानंतर टिलेज ऑपरेशन करतो आणि इमर्जन्सीच्या अगोदर करतो. सोईंगच्या नंतर आणि इमर्जन्सीच्या अगोदर त्याला आपण ब्लाइंड टिलेज असं म्हणतो. ठीक आहे. द नेक्स्ट डॅश टू डॅश इज द जेस्टेशन पिरियड ऑफ बफेलो. तर 310 ते 320 दिवस जो पिरियड आहे तो जेस्टेशन पिरियड आहे. जेस्टेशन पिरियड आपण लास्ट क्वेश्चन मध्ये पाहिलेला आहे. फिटस डेव्हलपमेंटचं जे काय युटेरस मध्ये तो पिरियड म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो जेस्टेशन पिरियड. विच ऑफ द फॉलोइंग pH ऑफ अ फिश पॉन्ड इज मोस्ट सुटेबल फॉर द फिश डेव्हलपमेंट. तर 7.5 to 8.5 जी रेंज आहे pH डेव्हलपमेंटची किंवा pH त्या फिश पॉन्ड वॉटरची तर ती आहे 7.5 to 8.5. लेबिओ रोहिता इज अ सायंटिफिक नेम ऑफ फिशरी रिलेटेड क्वेश्चन आहे. एखाद 2 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो फिशरी रिलेटेड. तर त्यामध्ये जर लाबिओ रोहिता जो आहे तर रोहूचं सायंटिफिक नेम आहे. कॅटला जे आहे कॅटलाचा आहे. मृगलचा आहे क्रॅसिनियस मृगाला. आणि मिल्क फिश जो आहे छानोस जो आहे तो मिल्क फिश असे याचे नाव आहे. Then dash ppm is the optimum level for a total ammonia in water supply parameter for the shrimp culture. तर श्रिम्प कल्चर साठी बेसिकली ते अमोनिया लेवल जी आहे त्या वॉटर मधली तर ती किती आहे पीपीएम च्या आसपास असायला पाहिजे. तर त्यामध्ये आहे लेस दॅन 1 10 ppm 70 ppm 3.5 to 4 ppm. तर लेस दॅन 1 ppm जी आहे ती अमोनिया लेवल आहे त्या श्रिम्प कल्चर मधली किंवा त्या पॉन्ड मधली. 1 जी आहे ती नायट्रेट नायट्रोजनचा फॉर्म जो आहे त्याचे रिलेटेड आहे.
10 जे आहे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड आणि कार्बन डायऑक्साइडची जी लेवल आहे ती 10 ppm ची आहे. 17 ppm जे आहे जी केमिकल ऑक्सिजन डिमांड आहे त्या कल्चरची तर ती आहे 70 ppm. अँड लास्ट दॅट इज 3.5 to 4 ppm जे आहे डिझॉल्व्ड ऑक्सिजन जो आहे तो त्या प्रमाणामध्ये आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन, फिश कंटेन अबाउट 60 to 20% प्रोटीन, कमीत कमी 60 किंवा अवरेज ज्याला आपण म्हणतो 16 ते 20%. पण असा एक फिश आहे की त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आपल्याला प्रोटीन पाहायला मिळतं तर तो आहे टाउना फिश. ओके, हे लक्षात असू द्या, महत्वाचं आहे. द pH ऑफ द फिश पॉन्ड इज 6.5 to 7.5. देन हाऊ मच केजी ऑफ द बेसिकली हाऊ मच केजी ऑफ द that lime we should be able to pH we move that pH with the suitable range. म्हणजे 6.6 ते 7.5 रेंज आहे pH ची आणि त्याला आपल्याला नॉर्मल pH रेंज मध्ये आणायचे त्या याला. तर किती केजी लाईम आपल्याला त्या बॉन्ड मध्ये किंवा त्या पर्टिक्युलर कल्चर मध्ये ऍड करावा लागेल? तर बेसिकली 500 केजी आहे. 2000 केजी जर असेल तर तेव्हा पीएच किती असेल त्या वॉटरचा? 4.5 to 5.0. 1000 असेल तर 5.1 to 6.5. 500 असेल तर 6.6 to 7.5. म्हणजे हा जो पीएच आहे हा पीएच असेल तर आपल्याला इतक्या केजी पर्यंतच लाईन तिथे ऍड करावं लागेल. आणि हा क्वेश्चन या चार्ट वरती बऱ्याचशा वेळेस क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यामुळं खूप महत्वाचा चार्ट आहे हा. चार्ट व्यवस्थित क्लिअर कट तुम्हाला माहिती पाहिजे, रेक्टिफाय करून घ्या याला. So this is related with your test number 9. If you have any difficulty, any queries, you can write me on my number or you can ask me on that number. If you have any difficulty, you can ask it. Otherwise, you can or we will start this session. If you have any difficulty, you can write me on my number. Okay. Thank you so much. Thank you.